कंटिन्यू द व्हिडिओ विच वॉज कट नाव रीडिंग रूमचं डायरेक्शन बघितलं तर इट इज बिटवीन नॉर्थ वेस्ट टू नॉर्थ. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रीडिंग रूम वी स्टडी हिअर. आणि या डायरेक्शनमध्ये नॉर्थ वेस्ट टू नॉर्थ डायरेक्शनमध्ये वी गेट अ डिफ्युज्ड लाईट अँड diffused and evenly distributed light, therefore reading room it is between north west to north. आता इथं बघा स्टोरूमचं डायरेक्शन बघा, स्टोरूम आणि लॅडर. लॅडर म्हणजे काय, स्टेअरकेस. आता स्टोरूम इट इज बिटवीन लॅडर नॉर्थ टू नॉर्थ ईस्ट. नो वाय इट इज इन दिस डायरेक्शन. आता स्टोरूम आणि लॅडर हे दोन असले युनिट आहेत. लॅडर मीन्स स्टेअरकेस दॅट वी डू नॉट यूज मोर दॅन 5 minutes इन अ डे. देअरफोर आता हे या डायरेक्शनमध्ये आहेत जिथं वी डू नॉट गेट अ सनलाईट मॅक्झिमम अँड वी डू नॉट गेट अ फ्रेश एअर, म्हणून दीज आर केप्ट इन दिस डायरेक्शन. नाव इन द टेबल यू आर एबल टू सी दॅट प्रत्येक रूम्स बघा, किचन, बेडरूम, लिव्हिंग, डायनिंग, रीडिंग, द ॲस्पेक्ट ॲज इट इज एक्सप्लेन्ड इन द डायग्राम अँड द गिवन रिझन ॲज आय हॅव टोल्ड यू. नाव नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग इज प्रॉस्पेक्ट. प्रॉस्पेक्ट म्हणजे काय, इम्प्रेशन हाऊस इज गोइंग टू मेक ऑन अ पर्सन हू इज लुकिंग इट फ्रॉम द आउटसाइड. म्हणजे एखादी वस्तू, एखादी बिल्डिंग जर आपल्याला बाहेरनं बघितल्यानंतर जो आपल्यावरती इम्प्रेशन क्रिएट होणार आहे दॅट इट इज नथिंग बट कॉल्ड एज अ प्रॉस्पेक्ट. इम्प्रेशन हाऊस इज गोइंग टू मेक ऑन अ पर्सन हू इज लुकिंग इट फ्रॉम द आउटसाइड. नाव अ सिम्पल थिंग इन द डायग्राम यू आर एबल टू क्लिअर दॅट. दोन विंडोज आहेत बघा, इथं आहे ऑर्डिनरी विंडो अँड दिस इज इट इज अ बे विंडो. आता दोन्ही कम्पेअर केलात विच इज लुकिंग गुड. बे विंडो इज लुकिंग गुड ॲज कम्पेअर टू ऑर्डिनरी विंडो. आणि दोन बिल्डिंग आहेत बघा, अ सिम्पल बिल्डिंग अँड बिल्डिंग विथ अ पोर्च और टेरेस और अ बाल्कनी. त्या दोन्हीपैकी विच इज द गुड लुकिंग बिल्डिंग, दिस इज द गुड लुकिंग बिल्डिंग. Therefore, this it is nothing but a prospect impression that a house is going to make on a person who is looking it from the outside. Now, this was your second principle. Third principle of planning is privacy. Now, privacy it is important principle. Now, privacy दोन आहेत बघा. One it is internal privacy, next one it is a external privacy. Internal privacy म्हणजे काय, privacy obtained by proper arrangements of doors and windows. आता इथं बघा इंटरनल प्रायव्हसी यू आर एबल टू गेट क्लिअर फ्रॉम दिस डायग्राम. आता या रूमला जर तुम्ही सेंटरला डोर दिलात तर मॅक्झिमम एरिया इज विजिबल आणि प्रायव्हसी एरिया बघा लेस आहे. बट त्या सेम रूमला वेन यू व्ह्यू द डोर ॲट द एंड द विजिबल एरिया इज लेस. दिस इज द विजिबल एरिया विच इज लेस अँड दिस इज द प्रायव्हसी एरिया हॅच्ड वन विच इज मॅक्झिमम. म्हणजे एका सेम रूमला वेन यू कीप द प्रॉपर पोझिशन ऑफ द डोर त्या कंडिशनमध्ये वी गेट द प्रॉपर प्रायव्हसी. आता डोर एंडला असेल तर प्रायव्हसी मॅक्झिमम असणार आहे, जर डोर सेंटरला असेल तर प्रायव्हसी एरिया इज लेस. नेक्स्ट आता प्रायव्हसी इट इज एक्सप्लेन्ड बाय दिस अगेन दिस डायग्राम. इंटरनल प्रायव्हसी इट इज ऑब्टेन्ड बाय प्रॉपर पोझिशन ऑफ डोर्स अँड विंडोज. आता या ठिकाणी बघा मी इनकरेक्ट प्लॅनिंग म्हटलं आहे. काय इनकरेक्ट प्लॅनिंग म्हटलेलं आहे, नाव इन द डायग्राम इथं लिव्हिंग रूम आहे, बेडरूम आहे. वेन यू कीप द डोर ॲट द सेंटर. आता लिव्हिंग रूममध्ये एनी गेस्ट और एनी स्ट्रेंजर कॅन कम. तर या पद्धतीने जर तुम्ही प्लॅनिंग केलात आणि बेडरूममध्ये अवर फॅमिली मेंबर्स आर सिटिंग देअर. आता नाव वेन द स्ट्रेंजर और गेस्ट विल कम इन द लिव्हिंग रूम they can visible entire maximum area of the bedroom. मग त्या केसमध्ये जर आपले घरातले म्हणा और यू कॅन कॉल इट देअर फॅमिली मेंबर्स हू आर सिटिंग इन अ बेडरूम दे फील इट uncomfortable. Therefore, this is the wrong planning and this is the correct planning. Now you are able to see the same diagram with the living room and a bedroom. But या पद्धतीने हा प्लॅन केलेला आहे. The stranger or guest who are sitting in the living room they are not able to visible any part of the bedroom. Therefore, this it is nothing but a correct planning. This is the incorrect planning. Now again internal privacy is obtained you are able to see by this diagram. आता टॉयलेट ब्लॉक आहे. आता या टॉयलेट ब्लॉकला द डोर इज देअर ॲट द सेंटर बट वेन यू कीप द इंटरनल पार्टिशन त्या टॉयलेट ब्लॉकमध्ये वेन यू प्रोव्हाइड द इंटरनल पार्टिशन म्हणजे काय, एखादा इंटरनल वॉल असेल लहानसा
नाहीतर आयदर इट मेड ऑफ वुडन ऑर एनी मटेरियल. मग एक पद्धतीने जर तुम्ही पार्टिशन लावलात तर या टॉयलेट ब्लॉकमध्ये द प्रायव्हसी इज मेंटेन. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग इज इंटरनल नंतर नेक्स्ट एक्सटर्नल प्रायव्हसी आहे. ना हाऊ इज एक्सटर्नल प्रायव्हसी इज ऑब्टेंड, म्हणजे आपल्या घराला जो एंटायर एरिया आहे घराचा एक्सटर्नल प्रायव्हसी कसं ऑब्टेंड होत आहे, बाय इन्क्रीजिंग हाईट ऑफ द कंपाऊंड वॉल. जर आपलं घर आहे आणि कंपाऊंड वॉल नसेल तर वी डू नॉट फील ॲज इट इज और प्रायव्हसी एक्सटर्नल प्रायव्हसी इज नॉट मेंटेन्ड. वाय, बिकॉज घरासमोरचा जो रोड आहे द स्ट्रेंजर व्हेकल्स आर गोईंग, त्या केसमध्ये प्रायव्हसी मेंटेन होत नाही. देअर फॉर एक्सटर्नल प्रायव्हसी इज मेंटेन्ड बाय इन्क्रीजिंग हाईट ऑफ द कंपाऊंड वॉल ऑर प्लांटेशन ऑफ द ट्रीज. जर कंपाऊंड वॉलमध्ये तुम्ही ट्रीज प्लांटेशन केलात तर एक्सटर्नल प्रायव्हसी इज मेंटेन्ड. नेक्स्ट, द फोर्थ प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग इज फर्निचर रिक्वायरमेंट. Now, a civil engineer should know how much space required for the furniture during planning of a various room. Now consider a hall. मग हॉलमध्ये फर्निचर काय काय असणार आहेत, आयदर इट मे बी सोफा और टी व्ही केस एक्सेट्रा एक्सेट्रा. मग ज्यावेळी तुम्ही हॉलचे डायमेन्शन प्लॅन करता यू शुड टेक ऑल्सो द डायमेन्शन ऑफ द फर्निचर अँड रिक्वायर्ड सर्क्युलेशन स्पेस. ह्याच्यावरतीच द हॉल डायमेन्शन इज decided. Same is it is for the bedroom. In the bedroom it is a dressing table आहे or beds आहेत. Now taking the proper or knowing the proper dimension of the beds and also the dressing table area, taking the furniture account, then only you have to plan the rooms. Therefore furniture requirement is important during the planning itself. Now next principle of planning is roominess. मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम अ मिनिमम डायमेन्शन. आता रूमिनेस इट इज एक्सप्लेन बाय दिस टू डायग्राम. आता इथे बघा दोन रूम्स आहेत. या रूमचा एरिया 4x3 इट इज 12 मीटर स्क्वेअर आणि या रूमचाही एरिया बघा 6x2 इट इज 12 मीटर स्क्वेअर. दोघांचे एरिया सेम आहे बट L/B रेशो बघा. जर या पद्धतीने 4/3 मीटर डायमेन्शन असेल तर प्रॉपर फर्निचर इज मेंटेन्ड. जर तुम्ही या पद्धतीने दोन्ही रूमचे एरिया सेम आहे, हाई 12 आहे, हाई 12 आहे, बट दिस इज द करेक्ट साईज अँड दिस इट इज द इनकरेक्ट साईज. हा इनकरेक्ट साईज काय आहे, बिकॉज इन 6 मीटर बाय 2 मीटर या 2 मीटरमध्ये या 2 मीटर एरियामध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ॲडजस्ट द फर्निचर. देअर फॉर बेटर रूमिनेस कसा ऑप्टेंड होईल, वेन युअर L/B, L म्हणजे काय लेंथ बाय विड्थ, इट्स रेशो शुड बी ग्रेटर दॅन 1.2 लेस दॅन 1.5. L म्हणजे लेंथ. आता या रूमचा लेंथ किती आहे 4 divided by breadth 3, 4/3 as it is greater than 1.2 and less than 1.5 proper roominess is maintained. आता इथं बघा L/B रेशो, लेंथ आहे 6, विड्थ आहे 2, 6 divided by 2 it is 3 मीटर. ॲज इट इज ग्रेटर दॅन 1.5 प्रॉपर रूमिनेस इज नॉट मेंटेन्ड. आता आणखीन एक बघा रूमिनेसचा डायग्राम. एका जो रूम आहे या रूमचं लेंथ जास्त आहे, लेंथ इज मॅक्झिमम, बट सिलिंग हाईट, सिलिंग म्हणजे काय स्लॅबचे हाईट जर कमी असेल तर वी फील इट अनकम्फर्टेबल. और सेकंड रूम आहे द लेंथ इज मॉडरेट बट वेन यू कीप द स्लॅब हाईट व्हेरी मॅक्झिमम, ह्याचं जर तुम्ही स्लॅब हाईट जास्ती ठेवलात तर शाफ्ट लाईक फिलिंग होतो, म्हणजे अनकम्फर्टेबल फिलिंग होतो. देअर फॉर रूमिनेस इट शुड बी मेंटेन बाय द प्रॉपर रेशो विच इट शुड बी ग्रेटर दॅन 1.2 to 1.5. Now next principle of planning is grouping. Now why grouping it is a necessary. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग आहे ग्रुपिंग. तर ग्रुपिंग का नेसेसरी आहे आता या डायग्राममध्ये तुम्हाला समजणार आहे. नो जस्ट हिअर नाव या डायग्राममध्ये व्हेरियस रूम्स बघा. वरंडा आहे, लिव्हिंग रूम म्हणजे हॉल, बेडरूम, किचन, डायनिंग रूम, स्टेअरकेस, स्टेअरकेस म्हणजे काय पायऱ्या, विथ कनेक्टेड विथ बाथरूम अँड WC. आता प्रॉपर ग्रुपिंग कसं असायला पाहिजे बघा. वरंडा इट शुड बी कंबाईंड विथ अ लिव्हिंग रूम ऑर अ हॉल आहे. दोन्ही आपण कंबाईन काय करतो, कारण एखादा स्ट्रेंजर आला, द स्ट्रेंजर पर्सन वेन ही एंटर्स अवर होम, स्ट्रेंजर माइट बी एनी बिझनेस पर्सन और एनी पर्सन हू इज हॅव्हिंग वर्क विथ अस. आता स्ट्रेंजर आला तर त्याला आपण काय करतो, वी वेलकम इन द वरंडा, आणि बिझनेस गेस्ट वगैरे आले तर वी वेलकम इन द लिव्हिंग रूम. देअरफॉर लिव्हिंग रूम आणि वरंडा हे दोन्ही कॉम्बिनेशन असायला पाहिजे. नेक्स्ट
नेक्स्ट ग्रुपिंग इट शुड बी बिटवीन किचन अँड डायनिंग रूम. हे दोन्ही क्लोजली रिलेटेड काय आहेत, हे दोन्ही युनिट एकमेक it should be closely related to both the units. Why? Because in the kitchen we cook the food, in the dining room we serve the food or we take the food, therefore it should be properly good. आता किचन इथं आहे, समजा डायनिंग रूम जर तुम्ही इथं दिलात तर काय होणार आहे, इथं हिअर यू टू कुक द फूड and you have to take all the food material and you have to come here and serve it, but this does not make a proper grouping or it creates a uncomfortable. Therefore kitchen it should be closely related to the dining room. Why? Because both functions are correlated. आता इथं बघा, किचन इट इज कनेक्टेड विथ द बॅकयार्ड. बॅकयार्ड म्हणजे वेअर यू वॉश द युटेन्सिल्स. नाउ वाय किचन इज कनेक्टेड विथ द बॅकयार्ड? Because in the kitchen we cook the food, dining room we serve the food, and in the backyard we wash the utensils. म्हणून हे तिन्ही युनिट these are correlated. Now next correlation, bedroom it should be correlated with bathroom and WC for the privacy purpose. And lastly grouping, staircase हे असल्या पोझिशन असायला पाहिजे. It should be correlated with all the युनिट्स. म्हणजे स्टेअरकेस प्रत्येक युनिटशी इट शुड बी क्लोजली रिलेटेड. द सेम इट इज एक्सप्लेन्ड इन दिस डायग्राम और सॉरी टेबल. इथं बघा, किचन ग्रुपिंग रूम रिझन, किचन अँड डायनिंग रूम इझी फॉर सर्विंग, किचन अँड बॅकयार्ड, इन किचन वी कुक द फूड, इन बॅकयार्ड वी वॉश द युटेन्सिल्स, वरंडा अँड लिव्हिंग रूम द रिझन ॲज एक्सप्लेन्ड, bedroom, toilet and dressing room, and lastly one more thing is bathroom and WC both should be correlated. बाथरूम आणि WC युनिट दोन्ही एकमेकांच्या जवळ का असायला पाहिजे? बिकॉज वॉटर सप्लाय लाईन, टू डिक्रीज द लेंथ ऑफ वॉटर सप्लाय लाईन अँड डिस्पोजल ऑफ द वेस्ट वॉटर इट शुड बी कोरिलेटेड. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग इज सर्क्युलेशन. 8th प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग इज सर्क्युलेशन. Now 8th principle of planning is circulation. Circulation it is nothing but movement on same on different floor. Now there are two types of the circulation. One it is horizontal circulation, next one it is a vertical circulation. Horizontal circulation म्हणजे काय? जर तुम्ही सेम फ्लोअर वरती सर्क्युलेशन केलात म्हणजे दॅट इट इज कॉल्ड ना हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे सिम्पल डेफिनेशन आहे. सर्क्युलेशन म्हणजे काय? इट इज मुवमेंट ऑन द सेम फ्लोअर ऑर ऑन अ डिफरंट फ्लोअर. जर सेम फ्लोअरवर मुवमेंट असेल तर हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन, डिफरंट फ्लोअरवर असेल तर व्हर्टिकल सर्क्युलेशन. व्हर्टिकल सर्क्युलेशन कसं करतो आपण? एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवरती विथ हेल्प ऑफ स्टेअरकेस, लिफ्ट, रॅम्प्स. आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन सेम लेवलला आपण मुवमेंट कसं करतो? विथ हेल्प ऑफ कॉरिडॉर अँड लॉबीज. Next principle of planning is flexibility. What is flexibility? A room which is planned for one function but it is used for another function, that it is called as flexible. Means drawing room असेल, the same room can be used as a bedroom for the guest, and kitchen area maximum असेल, we can divide into two parts and we can also use as a डायनिंग रूम. फ्लेक्झिबिलिटी मीन्स एका गोष्टीसाठी तुम्ही प्लॅन केलात बट सेम यू आर युझिंग फॉर डिफरंट वर्क. म्हणजे ड्रॉइंग रूम ऑल्सो युज्ड ॲज अ गेस्ट रूम अँड किचन एरिया इज लार्ज, इट कॅन बी डिवायडेड इन टू डायनिंग रूम. अँड लास्ट प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग इट इज एलिगन्स. एलिगन्स मीन्स व्हॉट इज एलिगन्स? Ground appearance of a building due to elevation and plan. आता elegance how it is obtained? Definition of elegance is ground appearance of a building due to plan and elevation. Now when you call it is a good elegant building, when the building architecture is good, neighborhood, all the neighborhood area it is good, and conformity with the nature means there are trees or you can call it as a lake nearby, then a proper elegant is achieved. Elegance कसं achieve होणार आहे? Your building should be properly architect.
द नेबरहूड एरिया शुड बी व्हेरी गुड अँड कन्फर्मिटी विथ द नेचर, म्हणजे नियर बाय लेक ट्रीज वगैरे असतील, देन यू कॅन कॉल इट एज अ बेटर एलिगंट बिल्डिंग. Now this ends the chapter which is principle of planning.